सर्वांना नमस्कार। शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक 1 जून महिन्यातील सभेमध्ये कोणकोणते विषय घ्यावेत, त्याचे विस्तृत कशा प्रकारे लिहावे ते आज आपण पाहणार आहोत। मी सुनील बोळे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण कशा प्रकारे इतिवृत्त लिहावे ते पाहूया। सर्वात अगोदर शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक 1, त्यानंतर ठिकाण, दिनांक, वेळ हे मुद्दे लिहून खाली अनुक्रमांक, सभासदाचे नाव, पद आणि सही अशा प्रकारे रखाने करून आपण सर्व सभासदांच्या सह्या घेणार आहोत। आणि यानंतर पुढे समितीची सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे, त्याचबरोबर सर्वांचं स्वागत करणं आणि विषय पत्रिकेचे वाचन करून ठराव संमत करण्यात आले अशा प्रकारे आपण लिहायचं आहे। त्यानंतर विषय क्रमांक 1 म्हणजे मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत यावरचा आपण ठराव लिहिणार आहोत। जर का तुम्हाला स्क्रीनशॉट काढून सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ इतिवृत्त तुम्ही लिहू शकता। त्यानंतर दुसरा विषय आहे दाखलपत्र किंवा पटनोंदणी सर्वेक्षणाबाबतचा विषय घ्यायचा आहे, त्यावरचा ठराव। यानंतर तिसरा ठराव आहे मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाबाबत। यामध्ये मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाचं नियोजन करण्याचा ठराव घालायचा आहे। नवागतांचं स्वागत करण्याच्या बाबतचाही ठराव आपण या ठिकाणी घालणार आहोत। त्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्याला गणवेश वाटप कार्यक्रम करायचा होता, त्या संदर्भाचा ठराव, दुकानदाराचा ठराव आणि तालुका स्तरावर प्रस्ताव करण्याचा रंगाबाबतचा ठराव आपण या ठिकाणी घातलेला आहे। यानंतर आहे बूट सॉक्स अनुदान खर्चाला मंजुरी आणि खरेदी करण्याविषयी खर्चाबाबत आणि खरेदीबाबतचा ठराव। यामध्ये प्रस्ताव तालुका स्तरावर करण्यासाठी आणि दुकानदाराकडून खरेदी करण्याचा हा ठराव घातलेला आहे। यानंतर महत्त्वाचा एक ठराव म्हणजे आपण जे वर्षभरामध्ये संयुक्त शाळा अनुदानामधून खर्च करत असतो त्या संदर्भाचा या ठिकाणी ठराव घालायचा आहे। पुढचा ठराव आहे सावित्रीबाई दत्तक पालक योजनेअंतर्गत जर विद्यार्थिनी आपल्या शाळेमधून निवड करायची असेल तर तो सुद्धा ठराव आपल्याला पहिल्या सभेमध्ये घ्यावे लागेल। त्याचबरोबर जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे सुट्ट्या दिल्या जातात, त्यामध्ये शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी एखादी सुट्टी घ्यायची असते आणि त्याबाबतचे मंजुरी आपण वर्षाच्या पहिल्या सभेमध्ये घ्यायला हवी आहे। तुम्हाला पुढचा विषय आहे वार्षिक उपक्रमांचे नियोजन करण्याबाबतचा ठराव। वर्षभरात जे काही उपक्रम आपण शाळेमध्ये करणार आहोत त्याबाबतचे चर्चा करून त्यामध्ये आपण दर महिनावाईज आपण विषय उपक्रम ठरवायचे आहेत आणि त्यामध्ये सभेमध्ये मंजुरी घ्यायची आहे। शेवटी ऐनवेळेचा विषय घेऊन तुम्ही सभेची सांगता करू शकता। यामध्ये मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही आपल्या शाळा व्यवस्थापन समितीची बैठकीची जशीच्या तशी सभा लिहू शकता। धन्यवाद। व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।